मासवडी सगळेच करतात. एकदा माझ्या पद्धतीने अशी जुन्नर स्पेशल मासवडी करून बघा. एक सोडून दोन भाकरी घालतो मी. त्यासाठी इथे अर्धा किलो प्रमाणामध्ये पांढरे तीळ घेतले. ते भाजून खरपूस असे सोनेरी रंगावर भाजायचे, गरगरीत वाटून घ्यायचे. खोबऱ्याचे काप करून ते सुद्धा भाजून मिक्सरला ग्राइंड करून घेतले. त्यानंतर बडीशोपसुद्धा भाजून त्यामध्ये टाकायची, खसखस भाजून त्यामध्ये टाकायची आणि बारीक चिरलेला कांदा हा 2 ते 3 चमचे तेल टाकून चांगला सोनेरी रंगावर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये आले लसणाची पेस्ट 2 ते 3 चमचे टाकायचे आहे. थोडी जास्त टाकायची म्हणजे चव छान येते. त्यानंतर बघा यामध्ये लाल तिखट टाकले 2 ते 3 चमचे. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला, अर्धा चमचा हळद पावडर टाकली. सगळे मसाले टाकून ते असं परतून मिक्स करून त्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सारण आपल्याला स्टफिंग बनवून घ्यायचं आहे मासवडीसाठी. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर सर्वात शेवटी टाकायची आहे. तर बघा तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही लाल तिखट हे कमी जास्त करू शकता. तर थोडासा गरम मसालासुद्धा तुम्ही त्यामध्ये भाजून वाटून टाकायचा आहे. थोडी खसखसही टाकायची म्हणजे चव छान लागते. आता इथे आपण स्टफिंग म्हणजे सारण बनवून घेतलेलं आहे. तर कलर एवढा छान आलेला आहे तर चव तर विचारू नका, एवढे छान अप्रतिम चव लागते. आता इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर ते पण व्यवस्थित मसाला भाजून गरगरीत वाटून घ्यायचा. त्यानंतर इथे बघा मासवडीसाठी आपण आता इथे पीठ शिजायला ठेवलेलं आहे. तर 2 तांबे पाणी ठेवलं, त्यातला 1 तांब्या पाणी काढून घ्यायचा आणि 1 तांब्या पाण्यामध्ये हे चणा पीठ व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं तेल टाकायचं. आता हे शिजवून घ्यायचं झाकण ठेवून. त्यानंतर असं पोळपाटावर एक कॉटनचा फडका टाकायचा. अगदी पारंपरिक पद्धत आहे. आईच्या हातची मासवडी तुमच्यासोबत शेअर करत आहे. असं फडक्यावर पाणी लावून व्यवस्थित असं एकसारखं पसरवून घ्यायचं. त्यानंतर आतून फोल्ड करायचा आणि फडका ओढायचा. तर असं हे आई आजीच्या हातची ही मासवडी बघा. मासळीचा आकार असल्यामुळे त्याला मासवडी असं नाव पडलेलं आहे. नंतर असं थापायचं आणि असं शेप द्यायचा आहे आणि ताटामध्ये काढून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर कापायचे आहेत. एकदम गरम असतानाच कापायचं नाही, नाही तर तुटू शकतात. आता आपण फोडणी देऊया. तर इथे एका टोपामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं, फ्रेश कढीपत्त्याची पानं, जिरी, मोहरी टाकली आणि त्यानंतर मसाले टाकलेले आहे. तर मसाला, गोडा मसाला, लाल तिखट आणि हळद पावडर एवढेच मसाले टाकायचे आणि हे वाटलेलं वाटण त्यामध्ये परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची, हिंग टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अगदी रस्सा बनवून घ्यायचा मासवडीसाठी. तर एवढे छान ही मासवडी लागते ना, तर तुम्ही एक सोडून 2 भाकरी खाल बघा आणि याच्यासोबत बाजरीची भाकरी छान लागते. आता इथे फोडणी दिलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. अगदी लो फ्लेमवर उकळी घ्यायची आहे. छान तरी येते. नंतर हे थंड झाल्यानंतर मासवड्या कापून घ्यायच्या सुरीने आणि असं क्रॉसमध्ये कापल्यानंतर एवढे छान दिसतात ना. तर बघा मासवडी तयार झालेली आहे. अगदी जुन्नर स्पेशल ही मासवडी एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा.